मोठी बातमी सध्या समोर येते। कर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय। व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कर्जदारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। रेपो रेट हा 5.25% खाली आणण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय घेण्यात आले। यामुळे कर्जदारांना अतिशय मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर यापूर्वीही रेपो रेट मध्ये 0.25% कपातीचा निर्णय घेण्यात आला होता आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे रेपो रेट हा 5.25% खाली आल्याचं पाहायला मिळतंय। तर याचा परिणाम आता कर्जदारांवर होणार आहे। कर्जदारांना अतिशय मोठा दिलासा म्हणावा लागेल। The MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 5.25% with immediate effect. The MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 5.25% with immediate effect. तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सध्या जोडले गेलेत। अजितजी, आपण पाहतोय व्याजदरात पुन्हा एकदा 0.25% कपातीचा निर्णय घेतलाय। कर्जदारांना किती मोठा दिलासा यामुळे मिळेल? दिलासा याच्यामध्ये नक्कीच मिळू शकतो, कारण व्याजाचे दर म्हणजे तुमचे होम लोन्स असतील किंवा बाकीचे परतफेडीचे जे हप्ते असतात याच्यामध्ये नक्कीच थोडीशी राहत ज्याला म्हणतो, थोडीशी सवलत ही त्यांना मिळू शकते। आणि आता फक्त त्याचा केवळ एवढ्याच कारणाने हे रेपो रेट कमी केले जातात अशातला भाग नाही। त्याचा संदर्भ हा बराचसा इंटरनॅशनल याच्याशी सुद्धा असतो। इंटरनॅशनल आता उदाहरणार्थ आता आपलं रुपयाचे जे रेट आहेत म्हणजे रुपया डॉलर रिलेशन आता 90 पर्यंत 90च्या खाली तर 90च्या वर आता रुपया गेलेला आहे। आणि त्याच्यामुळे याचे जे भारताच्या अर्थव्यवस्थेवरती अंतर्गत परिणाम होऊ शकतात ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून सुद्धा हा निर्णय घेतलेला असू शकतो। कारण रुपयाचे दर अशा प्रकारे जर कमी म्हणजे रुपया जर खाली पडला तर आपले इम्पोर्ट्स महागतात। इम्पोर्ट्स जर महाग झाले तर त्याचा परिणाम हा देशातल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीवरती होऊ शकतो, कारण रॉ मटेरियलच्या रेट्स त्याच्यामुळे वाढतील। त्याचप्रमाणे सोन्याच्या सुद्धा किमतीचं जे काही सध्या मोठं रामायण चालू आहे त्या सगळ्याचा विचार करता त्याच्यामधून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि देशातली जी ऍग्रिगेट डिमांड आहे तो ऍग्रिगेट डिमांड कमी होऊ नये त्याच्यासाठी रेपो रेट कमी केला तर लोक बिझनेस हे कर्ज जास्ती घेऊ शकतात। बाजारामधले डिमांड थोडासा अपलिफ्ट होऊ शकतो। सो दॅट मे ऑल्सो बी वन ऑफ द रिझन्स आणि तो सुद्धा एक त्याच्या मागचा विचार असू शकतो। अजितजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।